हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे रविवार आणि आज सुट्टीचा दिवस आहे. तर आज सगळं निवांत उठले, आवरले आता सगळं घरामधलं. आता भाजी करायची आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला डीमार्टला पण जायचं आहे. तर व्हिडिओ बघत राहा. नवीन कोण असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, आहे ना परी? आणि कोण कोण व्हिडिओ बघताना त्यांनी आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा. जर तुम्ही लाईक केलं ना तर माझे व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोचतील, दिसतील. त्याच्यामुळे तुम्ही लाईक नक्की करत जा. लाईकचं ऑप्शन तिथं आपला व्हिडिओ असतो ना, तिथे खाली दिलेलंच असतं लाईकचं. त्याच्यामुळे तुम्ही लाईक नक्की करत जा. तर भरलेली शिमला मिरची करण्यासाठी इथं मी 3 शिमला मिरची घेतलेली आहे. इथं मी मसाल्यांचा डबा घेतला आहे, कारण ह्यामधलं आपल्याला जिरी, मोहरी आणि हळद लागणार आहे. मिक्सरचं भांडं घेतले वाटण वाटण्यासाठी. इथं मी कोथिंबीर घेतली, शेंगदाणं भाजून घेतलं आहे, खोबरं, लसूण आणि आलं पण घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्येच मी हे सगळं आता मिक्सरला टाकून वाटण करून घेणार आहे. त्याच्यामध्येच मी मीठ आणि मसालासुद्धा वापरणार आहे वाटणामध्येच. आता तेल पण घेतलेलं आहे. आता हे वाटून घेते मी सगळं मिक्सरमध्ये टाकून. आज काय माझी परी नाही आहे कॅमेरा पकडायला, त्यामुळे आता मीच पकडते. मिक्सरमध्ये आता हे सगळं टाकून घेतले. त्याच्यामध्येच आता अर्धा चम्मच मी मसाला पण घालणार आहे घरचा, आणि त्याचमध्ये मीठ पण घालायचं आहे. तर इथे मिक्सरमध्ये मी आबडधोबड असं वाटण वाटून घेतले आणि आता मी फोडणीला घालते. सर्वात आधी टाकते आता तेल फोडणीला. जास्त तेल नाही वापरलं, एकच पळी टाकली आहे मी. त्याच्यामध्ये टाकते आता थोडीशी मोहरी, त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं जिरं. आता हे दोन्ही छान तडतडू देते आणि त्यानंतर मग मी टाकणार आहे त्यामध्ये हळद. शिमला मिरची परतण्या अगोदर हळद टाकायची, म्हणजे छान परतली जाते आणि छान पण लागते. तर आता हळद वापरली मी तर. त्यानंतर आता ही शिमला मिरची टाकते. आता हे छान फ्राय करून घ्यायचे. आता हळद जळू नये म्हणून आता लगेच मसाला टाकून घ्यायचा जो आपण वाटून घेतला. मसाला काही परतण्याची गरज नाही, कारण आपण भाजून घेतलं होतं सगळं. आता फक्त हे 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आणि लगेच ह्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं. जे वाटणाचं पाणी असेल किंवा मग थोडंसं गरम पाणी करून घालायचं. थंड पाणी घातलं भाजीला तरीसुद्धा शिमला मिरचीला चालतं. तर आता हे वाटणाचं पाणी टाकून घेते. जेवढा आपल्याला रस्सा आहे तेवढा आपण रस्सा करून घ्यायचा. तर कारण मुलांना रस्सा खायला आवडतो आणि शिमला मिरची पण आवडते, त्याच्यामुळे मग मी थोडा रस्सा जास्तच केला. आता हे छानपैकी असं उकळी फुटून देते आणि शिजू देते. आता शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे शिमला मिरची तयार झालेली आहे रश्श्याची. आणि आता मी जेवण करून घेते आणि त्यानंतर आम्हाला डीमार्टला जायचं आहे. हॅलो. तर आता मी माझं सगळं आवरलं आहे. कपडे मशीनमध्ये धुवायला टाकली होती, आता ती सुकायला घालते. घरातलं सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. आज थोडंसं साहित्य भरायचं आहे, संपलेलं आहे सगळं साहित्य, त्याच्यामुळे मग मी चालले. चला तिथे गेल्यानंतर आपण भेटूया. खाली शिफ्टिंग चाललं आहे असं, तर काय आले काय माहिती, कपाट दिसत होतं. चलो चलो घूमने. दुपारच्या वेळेला थोडं निवांत असतं आणि आज रविवार असल्यामुळे सुट्टी पण असते. तर आज मी निघाले होते डीमार्टमध्ये आणि खाली आले मी बिल्डिंगच्या. तर थोडंसं शूट घेतलं आहे. खूप छान वातावरण झालं होतं, असं धुकं पसरल्यासारखं झालेलं. मग मी थोडं शूट घेतलं, छान वाटत होतं. तर असा परिसर. चला आता घरून तर आम्ही निघालो होतो, पण पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. तिथे खूप छान गाणी लागली होती. आम्ही पेट्रोल टाकलं. निगडीमधून जाताना आम्हाला हे महामेट्रोचं काम चालू असताना दिसलं, कारण निगडीपर्यंत मेट्रोचं काम झालेलं नाही आहे. तर ते हे सगळं काम चालू होतं, तर ते मी थोडं शूट केलं. चला आता पोहोचले मॉलमध्ये. आम्ही स्मार्ट बाजारला आलो होतो मॉलमध्ये म्हणजे. तर तिथे गेल्यानंतर आता मी थोडंफार साहित्य खरेदी करणार आहे, कारण ह्यांचं जे प्लगजीचं कार्ड असतं ना त्याच्यावरती थोडंफार साहित्य मिळतं, म्हणून मग आम्ही इथं घ्यायला. जेव्हा स्मार्ट बाजारमध्ये एंट्री करतो ना त्यावेळेस हे समोरच पहिल्यांदा हे ड्रेस सगळे लावलेले असतात, तर लक्ष पहिल्यांदा इकडे जातं.
पण मी ह्यावेळेस एकही ड्रेस घेतलेला नाही आहे. म्हणजे मी बरेच दिवस झाले शॉपिंगच केलेली नाही आहे आणि आज पण मला करायची नव्हती, पण मी थोडंफार शूट घेतले आणि तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे स्मार्ट बाजार असतो. यामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात, ग्रोसरी भेटतं, कपडे भेटतं, सगळं सगळं साहित्य मिळतं. तर मी थोडे शूट केले. त्यानंतर पुढे हे गाऊनचं सेक्शन होतं. ह्याच्यामध्ये मला हा ब्ल्यू कलरचा आणि रेड कलरचा गाऊन आवडलेला. म्हणजे घ्यायचा नव्हता, फक्त मी बघत होते आणि साहेबांना म्हटलं कसं दिसतंय, तर ते म्हणाले काय पण चॉईस करते, अजिबात घेऊ नको हे असलं. आता किती फॅशनचे छान छान कपडे निघाले, तसले घेऊया आपण तुला. त्यानंतर मग मी हा स्टॉल बघितला. मला काश्मीरला खूप आवडला होता. ब्ल्यू कलर काश्मीरी स्टॉल असतात तशा प्रकारेच हा स्टॉल होता, मला खूप आवडलेला. त्यानंतर मग आम्ही हे चप्पलच्या सेक्शनकडे गेलो. मला खरं आज काहीच घ्यायचं नव्हतं, पण मी शूट इतकं जबरदस्त केले ना, सगळ्या प्रकारचे शूट करून घेतले. त्यानंतर पुढे आल्यावरती ह्या बॅग्स पण दिसल्या. ह्याच्यावरती डिस्काउंट चालू होता, पण खूपच प्राईज होती. मला एक अशी घ्यायची आहे, पण आता नंतर घेणार. त्याच्यानंतर पुढे आम्ही फ्रीज पाहिले आणि नंतर मग हे जे बघू शकता ना, हे सगळं साहित्य, ह्या ज्या बॉटल्स आहेत, हे सगळ्या गोष्टी 199ला होत्या आणि काही 99 रुपयाला सुद्धा होत्या. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती डिस्काउंट होता. काही गोष्टी बाय वन गेट वन फ्री होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही नुसत्या बघितल्या, ह्यातल्या काहीच गोष्टी घेतलेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर पुढे आले आणि मला ना ही ट्रिपलायची एकदा तरी कढई घ्यायची आहे. खूप जड असते ही कढई, पण ह्या छोट्या साईजमध्ये होत्या. मोठ्या साईजचे मला घ्यायचे आहे, कारण जास्त पाहुणे वगैरे आले ना की उपयोगी पडतं. तर माझ्याकडे मोठी कढई नाही आहे. एक दिवशी नक्की मी घेईन आणि आता फक्त मी दाखवले तुम्हाला की किती. त्यानंतर आमचं सगळं किराणा माल घेऊन झाल्यानंतर आम्ही देवाच्या वस्तू घ्यायला गेलो. कापूर घेतलं, ऑइल घेतलं आणि बिलिंग केलं. आणि आत्ताशी आम्ही घरी पोहोचलो. मला वाटते 3 तास लागले आम्हाला जाऊन यायला. तर आता चहा ठेवलाय मस्तपैकी गरम आणि आता सगळा जो बाजार आणलाय तो सगळा भरून ठेवते. कंटाळा तर खूप आलाय. परी तू भरती का? परी तर आमची काही कामाची नाही. तर आता चहा वगैरे पिऊन झाला. त्यानंतर आता ही सगळं साहित्य मी व्यवस्थित भरून ठेवते, कारण असंच ठेवलं ना की मग तसंच राहून जातं. पुदिना मला खूप फ्रेश भेटला, कढीपत्तासुद्धा छान भेटला, बिस्किटांवर सुद्धा डिस्काउंट होता, बाय वन गेट वन फ्री होते. इंद्रायणी तांदूळ आणले येता येता. कापूर आणला, कापूर लागतो म्हणून. डाळी आणल्या, मटकी आणली, मटकी संपलेली आणि वॉशिंग पावडर पण आणलेली आहे. आणि हे तिळाचे लाडू बघू शकताय, खूप छान तिळाचे लाडू भेटले मला. आणि माझं फेसवॉश संपलेलं. मी एकदा फेसवॉश आणलं की 3 ते 4 महिने मी आणत नाही, तेवढे दिवस जातं मला. आणि आता हे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं जागेवर. आणि आता हा ब्लॉग खूप मोठा होते, त्यामुळे आता इथंच थांबवते. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.